हॅलो फ्रेंड्स, तर घरच्या घरी खरबुजापासून आईस्क्रीम कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सो यासाठी आपल्याला जास्त सामानाची गरज नाही आहे. आपल्याला 3 ते 4च गोष्टी लागणार आहे. एक म्हणजे दूध, ड्रायफ्रुट्स आणि साखर आणि जे फ्रूट आपण घेणार आहे आईस्क्रीमसाठी ते फ्रूट्स. सो मी खरबूज घेतलं आहे. 4च वस्तू लागणार आहे आणि यापासूनच आपण आईस्क्रीम रेडी करणार आहोत. सो सगळ्यात अगोदर मी 2 कप दूध हे 2 कप दूध हे मी कमी गॅसवरती उकळायला ठेवलेलं होतं आणि गॅस वाढवायचा नाहीये, कमी गॅसवरच ठेवायचं आहे. आणि इकडे साईडला मी ड्रायफ्रुट्स घेतले. ते मी एकदम बारीक कट करून घेणार आहे. म्हणजे जास्त बारीकही नाही करायचे आणि जास्त जाडही नाही ठेवायचे. आता दुधाला जर साय येत असेल, तर काय करायचं, ती साय आपल्याला साईडला करून ठेवायची आहे. ज्याने काय होईल, दूध लवकर घट्ट होईल. सो आता दूध उकळतंय. मिनिमम 2 कप मी दूध घेतलं होतं. सो आता हे 2 कप दुधाचं 1.5 कप जेव्हा होईल तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आणि साखर टाकल्यावर पण ती चांगली विरघळू द्यायची. तसं दूध गरम आहे, तर साखर लवकरच विरघळणार आहे. आणि साखर ॲड केल्याच्या नंतर लगेच आपल्याला ड्रायफ्रूट ॲड नाही करायचे. अजून आता हे 1.5 कप दूध झालंय, याला 1 कप होऊ द्या. मग त्यानंतर आपल्याला ड्राय फ्रुट्स ॲड करायचे. आता मी याला अजून थोडा वेळ उकळू देणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी ड्राय फ्रुट्स ॲड करणार आहे. हे माझं नवीन अकाउंट आहे YouTubeला. अगोदर मी माझ्या जुन्या अकाउंटवरच पोस्ट करत होते कुकिंगचे व्हिडिओ पण. बट असं वाटलं की कुकिंगसाठी नवीन अकाउंट पाहिजे. म्हणून मी कुकिंगसाठी नवीन अकाउंट ओपन केलंय आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा मी केलेली कुकिंग आवडत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय. आता दूध उकळलंय, म्हणजे साखर मेल्ट झाली व्यवस्थित. यामध्ये मी ड्रायफ्रुट्स ॲड केले आणि बघू शकता मी पूर्ण बारीक नाही केले आणि जास्त जाडही नाही ठेवले. मी थोडेसे जाडसर आणि थोडेसे बारीक असे कट केले ड्रायफ्रूट. आता ड्रायफ्रूट ॲड केल्याच्या नंतर म्हणजे आता 1.5 कप दुधामध्ये अ, मिनिमम 1.5 कप दूध झालं होतं तेव्हा आपण साखर टाकली होती आणि आता 1च कप दूध राहिलंय त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स ॲड केले. आता ड्रायफ्रूट कमी फ्लेमवरती शिजू द्या. म्हणजे काय, जेव्हा आपण आईस्क्रीम खाऊ तेव्हा ते आपल्याला कच्चे-कच्चे लागणार नाही. इकडे साईडला मी खरबूज घेतलंय. आता खरबूज मी प्रॉपर कट करून घेणार आहे. म्हणजे खरबूज आता हा वरचा भाग आपल्याला फेकायचा नाहीये, कट करून तो तसाच राहू द्या. आणि मग याच्यामध्ये ना अ, जेवढं पण खरबूज आहे वरती आलेलं, ते आपण कट करून घेऊ आणि त्याच्यामध्ये ज्या बिया असतात खरबुजाच्या, त्या वेगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि खरबुजाच्या बिया पण खाता. तुम्हाला खायच्या असेल तर तुम्ही खाऊ शकता, नाहीतर फेकून पण देऊ शकता. मोस्ट ऑफ द भरपूर जणं खाताच. खरबुजाच्या बिया त्याला धुवून व्यवस्थित वाळवून मग खाता आणि आता मी खरबुजामधल्या पूर्ण बिया काढून घेते. आणि जे खरबूज आपण काढलं होतं, म्हणजे जेवढं आल्हाद निघलं होतं ना, तेवढंच घेतलंय मी. जास्त काढलं नाहीये. कारण की हे खरबूज पूर्णपणे पिकलं नव्हतं, थोडंसं कच्चच होतं. आता या खरबूजला मी बारीक-बारीक कट केलेलं आहे. तुम्हाला जर मिक्सरमधून काढायचं असेल, तर तुम्ही मिक्सरमधून पण काढू शकताय. आता मी हे खरबूज कट करून साईडला ठेवणार आहे. याच्यानंतर काय करायचं ते सांगते मी. जे आपण दूध रेडी केलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि साखर टाकले होते, ते मस्तपैकी आता घट्ट झालेलं आहे. म्हणजे ते जास्त पतलंही नाही राहिलेलं. सो आता आपल्याला ना गॅस बंद करायचा आहे आणि याला ना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आहे. ठीक आहे. गॅस बंद करून याला थोडा वेळ थंड होऊ द्या. झाकण नाही ठेवलं तरी चालेल. सो आपण जे खरबूज कट केलं होतं, होऊन जाईल. ठीक आहे. आणि आपण जे खरबूज साईडला ठेवलेलं होतं कट करून, त्या खरबुजाला आपल्याला अजून थोडंसं कट करायचं आहे. म्हणजे एवढंही बारीक नाही, पूर्ण पाणी-पाणी नाही करायचं आहे. आपल्याला खाताना थोडासा टेस्ट आला पाहिजे, की हां, आपण खरबूजची आईस्क्रीम खातोय म्हणून. सो आता हे जे दूध आपण मिश्रण रेडी केलं होतं, ते पूर्णपणे थंड झालंय. याच्यामध्ये आपण जे खरबूज कट केलंय छोट्या-छोट्या पीसेसमध्ये, ते ॲड करायचे आणि ॲड करून याला मिक्स करून घ्यायचे.
आणि मिक्स केल्याच्यानंतर आपण जे खरबूज ठेवलेलं होतं तसंच त्या खरबुजामध्ये या मिश्रणाला ॲड करायचं आहे. सो मी एकदा मिश्रणाला ॲड करून घेते. सो नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला म्हणजे कोणती रेसिपी येत नाहीये किंवा मी तुमच्यासाठी कोणती रेसिपी घेऊन येऊ किंवा तुम्हाला काय खायला आवडतं. मी नक्कीच तुमच्या आवडीचा पदार्थ घेऊन येईल. तुम्हाला आवडेल नक्कीच अशी रेसिपी घेऊन येईन. सो आता मी खरबूजमध्ये जे मिश्रण रेडी केलं होतं आईस्क्रीमसाठी ते फिलअप करून घेतलंय आणि मी ड्रायफ्रूट पण भरपूर टाकले होते. त्यांनी की आपली आईस्क्रीम एकदम टेस्टी लागेल म्हणून. आणि आपण जे खरबुजाचा वरचा भाग कट केला होता, तो याच्यावर ठेवायचा आहे. तो आपण फेकून नव्हतं त्याला यासाठीच. आणि जवळपास आपल्याला फ्रिजमध्ये 8 ते 10 तास ही आईस्क्रीम ठेवायची आहे फ्रीझरमध्ये. 6 तासामध्ये पण पूर्ण परफेक्ट नाही होत. मी चेक करून बघितलं होतं 6 तासाच्या नंतर. सो परफेक्ट नाही होत. इव्हन तुम्ही एक काम करू शकता. रात्री रात्री आईस्क्रीम बनवा आणि सकाळी तुम्ही खाऊ शकताय. हा बेस्ट आयडिया राहील. सो मला खूप हार्ड गेलं ते कट करायला. म्हणजे खरबूज पूर्ण थंड झालेलं होतं, तर माझे हात पण थंड झाले. मला कट पण नव्हतं करता येत. सो अशा पद्धतीने आपली खरबूजची आईस्क्रीम रेडी झालेली आहे. माझा व्हिडिओ जर आवडला असेल, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.